जुना रेणापूर नाक्यापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर श्री क्षेत्र बालाजी मंदिर लातूर. श्री क्षेत्र बालाजी मंदिर लातूर. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आज आपण लातूर येथील रेणापूर नाक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं श्री क्षेत्र बालाजी मंदिर लातूर येथे आपण व्हिजिट दिलेली आहे. आपण महाराष्ट्रातील सर्व भक्तांना लाईव्ह दर्शनवर तिरुपती बालाजीचं दर्शन व्हावं या हेतूने आपण परिसरातील बालाजी दर्शनाचा मोठा आनंद घ्या. त्याचबरोबर आपल्या भेटीसाठी विजिटसाठी आपल्यासाठी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष आपल्याशी थोडंसं बोलतील, त्यांचं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना सर, तो आपलं नाव काय? माझं नाव विनोद सत्यनारायणजी अग्रवाल. मी इथं सचिव म्हणून कार्यरत आहे. ओके. आणि हे मंदिर जवळपास 72 ते 75 वर्ष जुनं असून त्यापूर्वी हे नरसिंह मंदिर म्हणून फेमस होतं. 1903 ला बालाजी मंदिरची मूर्ती हे तिरुपतीहून बनवण्यात आली होती, परंतु निजामचं कार्यकाल होतं त्या कारणास्तव गुलबर्गामध्ये ठेवण्यात आली होती. आणि 1953 ला श्री पुरुषोत्तमाचार्यजी जे पंढरपूर गादीचे स्वामी होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थापित करण्यात आली. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे इथले पुजारी पूर्ण सनातन धर्म आणि रामानुज संप्रदायाला बिलॉंगिंग जे काही कार्य असते त्या हिशोबाने जे तिरुपती बालाजी मंदिरचं गायडन्स आहे त्यांच्या अनुसार पूर्ण परंपरेने पूजा सेवा केली जाते. दर शुक्रवारी अभिषेक होतोय. तसेच दररोज हजारो भक्त लोक इथं दर्शनास येतात. शुक्रवारी जवळपास 10 ते 15 हजार लोक या परिसरातील लोक, आजूबाजूच्या खेड्यातील लोक सुद्धा इथं येतात आणि दर्शन घेतात. दर शुक्रवारी खिरांचं प्रसादे वाटप करण्यात येते. सकाळी संध्याकाळी फुलेरा सुद्धा वाटप करण्यात येते. इथं MP चे लक्ष्मणबाग गादीचे जे स्वामीजी आहेत त्यांच्या अंडरमध्ये जवळपास 6 ते 7 पुजारी सेवेमध्ये असतात. 2019 मध्ये या मंदिरचं पुन्हा प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यासाठी जवळपास 6 ते 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आणि विशेष म्हणजे जे काही 7 कोटी रुपये खर्च केलेत त्यामध्ये कुणालाही न मागता भक्तांनी स्वतःहून इथं देणगी दिलेली आहे. फक्त शेवटला जेव्हा प्राण प्रतिष्ठा होती ते कार्य मोठं होता तर तेव्हा 50-60 लाख रुपयासाठी लोकांकडे मागण्यात आले. नाही तर 7 कोटी रुपये जवळपास भक्तांनी स्वतःहून इथं दान दिलेले आहेत. येथील एक कर्मचारी जे चप्पल सांभाळतोय त्यांनी सुद्धा स्वतःचे म्हणजे जमीन विकल्यावर त्याला एवढं आनंद वाटलं की त्यांनी त्यावेळेस स्वतःहून 11,11,111 रुपये स्वतःहून दान दिलेले आहेत. असं हे देवस्थान आहे. इथं लोकांची मनोकामना पूर्ण होती. श्रद्धेने लोक येतात. परंपरेनुसार कार्य होतंय आणि आम्ही भक्तासाठी जे काही योग्य आहे आम्ही नमस्कार. लातूर मधलं प्रसिद्ध असं बालाजी मंदिर आहे मित्रांनो. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पुरातन काळापासून अक्षरशः मार्बल दगडांनी नक्षाकाम केलेलं आहे. पाहायचं गेलं तर अनेक बाय भक्त मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराचं नक्षाकाम, मंदिराचं सौंदर्य सर्व काही चार बाजूने असते. आपण आज पाहणार आहोत. सांगायचं तात्पर्य असं की मंदिराचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याचं वर्णन करायचं झालं खूप छान पद्धतीनं मंदिर आहे. या मंदिरामध्ये छान पद्धतीनं कार्य चालू असतं. ट्रस्ट असेल, ट्रस्टचे काम करणारे असतील,
छान पद्धतीचं असं सौंदर्य आपल्याला लातूर मधील सूळ गल्लीतील अगदी रेणापूर नाक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं सौंदर्यानं नटलेलं श्री क्षेत्र बालाजी मंदिर. मित्रांनो, खूप छान असं नक्षाकाम मंदिराचं एक पद्धतीनं कारागिरांनी केलेली मेहनत, ट्रस्टने केलेली मेहनत. त्याचबरोबर मित्रांनो, हे बालाजी मंदिर लातूर मध्ये अगदी साई नाका आणि जुना रेणापूर नाका यापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर आपल्याला श्री क्षेत्र बालाजी मंदिर छान पद्धतीने दर्शन करता येईल. आणि या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे या मंदिराचं नक्षाकाम असेल, कारागिरांनी केलेली मेहनत असेल, वायू भक्ताची पूजा अर्चना, खूप छान पद्धतीनं मंदिराची सजावट नक्षाकाम केलेलं आहे. मित्रांनो, हे पौराणिक असं बालाजी मंदिर आहे. मित्रांनो, या मंदिराचं विशेष आकर्षण पाहायला गेलं, या मंदिराचं आकर्षण आहे ते म्हणजे मंदिरामध्ये केलेली कोरलेली नक्षाकाम असेल. हे नक्षाकाम खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. मित्रांनो, इटालियन दगड असेल, मार्बल असेल, पूर्ण मंदिराला असं मार्बल सजावट, मार्बल दगड वापरून छान पद्धतीनं या मंदिराचं नक्षाकाम केलेलं आहे. मित्रांनो, मंदिराचं वैशिष्ट्य पुरातन काळापासून असलेल्या तिरुपती बालाजी आणि त्या व्यंकटेश्वराचं रूप आपण पाहणार आहोत. साक्षात बालाजीचं दर्शन आपण घेणार आहात. त्यापूर्वी आपण लाईव्ह दर्शन 99 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय. मित्रांनो, आपल्याला रोज नवीन देवदर्शन पर्यटन स्थळ पाहायला मिळतील. मंदिराचं आकर्षण, मंदिराची सुंदर अशी नक्षाकाम असेल, खूप छान पद्धतीनं मंदिराचं नक्षाकाम आणि केलेले भाविक भक्त दर्शन घेऊन, छान पद्धतीनं दर्शन घेऊन आपली मनोकामना श्री बालाजीला अर्पण करत असतात. त्याचबरोबर दानपेटी असेल, भाविक भक्तांनी दिलेली देणगी असेल, त्याचबरोबर मंदिराचं सौंदर्य वाढवण्यासाठी जी कारागिरांनी मेहनत घेतली, ट्रस्टने त्याची मेहनत घेतली. मित्रांनो, खूप दुरून भाविक भक्त आपल्या लातूर शहरातील सूळ गल्ली येथील श्री टेम्पल बालाजी मंदिर दर्शन घेत असतात. मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त पूजा, दर्शन, आरती आणि मंदिरामध्ये एक अशी म्हणतात, बालाजीला दान केल्यानं अनेक दानापैकी दान असतं. त्यासाठी व्यवस्था भाविक भक्त दर्शन घेऊन जे की अनेक देवांची आरती करून, पूजा करून, दर्शन घेऊन, देणगी देऊन भाविक भक्त प्रसन्न होतात. मित्रांनो, श्री क्षेत्र बालाजी मंदिर सूळ गल्ली लातूर येथील विशेष आकर्षण आणि दर्शन
साक्षात आपण बालाजीचं घेणार आहे. साक्षात बालाजी दर्शन आपल्या सर्वांना आपल्या घर बसल्या श्री बालाजीचं दर्शन आपण घेऊ शकता. साक्षात बालाजी दर्शन आपल्याला घर बसल्या आपल्या YouTube चॅनल लाईव्ह दर्शन 99 या YouTube चॅनलवर आपण लाईव्ह घरी बसून आपण दर्शन घेऊ शकता. सुंदर असं मंदिराचं आकर्षण, मंदिरामधील भाविक भक्ताची पूजा खूप छान पद्धतीने आकर्षण केलेलं आहे. मित्रांनो, साक्षात व्यंकटेश्वरा श्री बालाजी मंदिर, सुळगल्ली, लातूर. बालाजी मंदिराची पूजा आरती भाविक भक्त छान पद्धतीने घेतात. मित्रांनो, विशेष म्हणजे आकर्षण सतत भाविक भक्तांची पूजा आरती आणि लातूर मधलं प्रसन्न असं रम्य ठिकाण हे देवस्थान. मित्रांनो, अनेक भाविक भक्त इथे पूजा करून आरती करून बालाजीला मागणं घालतात, बालाजीचा आशीर्वाद घेतात आणि बालाजीचं दर्शन घेऊन आरती पूजा आरती असेल सर्व भाविक भक्त प्रसन्नतेने श्री बालाजी मंदिर, सुळगल्ली, लातूर येथील असं प्रसन्न असं वातावरण, सुंदर असं मंदिराचं रेखाटन, सुंदर असं मंदिराचं नक्षाकाम असेल खूप छान पद्धतीनं रेखाटलेलं आहे. मित्रांनो, हे लातूर मधलं प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ देवस्थान श्री क्षेत्र बालाजी मंदिर. मित्रांनो, आजच्या जीवनामध्ये देवाला जायचं म्हटलं तर दूर असतं, आपल्याला जाणवत नाही. या उद्देशानं लाईव्ह दर्शन 99 या YouTube चॅनलवर आपण घर बसल्या श्री बालाजी मंदिराचं, श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेऊ शकता. अगदी पुरातन काळापासून असं प्रसिद्ध असलेलं लातूर मधलं श्री बालाजी मंदिर. मित्रांनो, इथे सतत भक्तांचा आणि येणं जाणं असतं. आरती असेल, पूजा असेल, भक्ती सर्व भाविक लीन होऊन अक्षरशः श्री व्यंकटेश्वर बालाजीचं दर्शन घेतात. मित्रांनो, हे आकर्षण अख्ख्या महाराष्ट्राची संस्कृती असलेलं महाराष्ट्रामधलं सुप्रसिद्ध असं बालाजी मंदिर. बालाजी मंदिराचं लाईव्ह दर्शन आपण घेऊ शकता. अनेक भाविक भक्त बालाजीला दर्शन घेतात आणि मागणं असेल, देवाची पूजा असेल, भक्ती असेल, भक्तीमधून आपल्याला ईश्वर प्राप्ती होते आणि त्या ईश्वर प्राप्तीतून साक्षात बालाजी दर्शन आपल्याला पाहायला मिळतं, घेता येतं. मित्रांनो, विशेषतः या मंदिराचं रेखाटन आणि विशेषतः केलेली नक्षाकाम असतील आणि सौंदर्य असेल, या मंदिराचं विशेष आकर्षण आहे. मित्रांनो, या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त पूजा आरती, दक्षिणा, प्रसन्न असं वातावरण आपल्याला या मंदिरामध्ये लाभलेलं आहे. सतत 24 तास ट्रस्टचे कर्मचारी असतील, ट्रस्टचे अध्यक्ष असतील, सर्व रात्रंदिवस मेहनत करून श्री क्षेत्र बालाजीला आपलं दान करतात, सहकार्य करतात, मदत करतात. मित्रांनो, हे असं लातूर मधलं, सुळगल्ली मधलं बालाजी मंदिर आहे. मित्रांनो, लाईव्ह दर्शन 99 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करा, शेअर करा. रोज आपण वेगवेगळ्या ठिकाणचे देवस्थानाचं दर्शन आपण आपल्या यूट्यूब चॅनल लाईव्ह दर्शन 99 या यूट्यूब चॅनलवर घेऊ शकता. घेण्यासाठी काही पैसे लागत नाही ना, काही नाही मित्रांनो. फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायचं. रोजच्या रोज आपण बालाजी मंदिराचं लाईव्ह दर्शन आपण घेऊ शकता मित्रांनो. लातूर मधलं अगदी साई नाक्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं सुळगल्लीतील श्री क्षेत्र बालाजी मंदिर. खूप छान पद्धतीनं मंदिराचं आकर्षण, खूप छान पद्धतीनं मंदिराचं आकर्षण, खूप छान पद्धतीनं नक्षाकाम असेल, मंदिर असेल. अनेक भाविक भक्त बालाजीमध्ये तल्लीन होऊन आपली प्रार्थना असेल, आपलं देवाला प्रेम असेल, देवावरली भक्ती असेल, असे खूप छान पद्धतीनं भाविक भक्त देवासाठी लीन होतात. मित्रांनो, हे आहे श्री क्षेत्र बालाजी मंदिर लातूर. मित्रांनो, या मंदिरामध्ये आकर्षण दर्शन घेत असताना दर्शन घेताना अनेक पुजारी असतील, भाविक भक्त असतील, खूप छान पद्धतीने दर्शन घेतात. दर्शनाचं आकर्षण बिंदू छान पद्धतीनं देवदर्शन घेतात. महालक्ष्मी असेल, लक्ष्मीचं पण आपण दर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर अनेक पुजारी असतील आणि भाविक भक्त असतील, तल्लीन होतात. त्याचबरोबर श्री बालाजी मंदिर त्याबरोबर छान पद्धतीनं बालाजी मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकता मित्रांनो. खूप छान पद्धतीनं बालाजीचं आपण दर्शन घेऊ शकता. लातूर मधील सुळगल्ली मधलं श्री क्षेत्र बालाजी मंदिर खूप छान पद्धतीचा मंदिराचा जीर्णोद्धार असेल, मंदिराचं नक्षाकाम असेल, खूप छान पद्धतीनं आज केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता. श्री क्षेत्र बालाजी सुळगल्ली. मित्रांनो, मंदिराचं आकर्षण, मंदिराचं सौंदर्य छान पद्धतीनं आकर्षण आहे मित्रांनो. अनेक पुजारी असतील, भाविक भक्त असतील, पूजा करतात, दर्शन घेतात. मित्रांनो, हे आहे श्री क्षेत्र बालाजी मंदिर. त्याचबरोबर अनेक मूर्ती असतील, पूजा असेल, छान पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे, नक्षा काम केलेलं आहे. पाहू शकता श्री क्षेत्र बालाजी मंदिर लातूर. नक्षाकाम खूप छान पद्धतीचं नक्षाकाम केलेलं आहे. मित्रांनो, आपण लाईव्ह दर्शन या 99 या यूट्यूब चॅनलवर दर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर मंदिरातील विशेष आकर्षण म्हणजे भावी भक्ताची असलेली गोड, असलेलं प्रेम. अनेक भावी भक्त आकर्षित होतात. मंदिरात पूजा आरती असेल, छान पद्धतीनं असं श्री क्षेत्र बालाजी मंदिर सुळगल्ली लातूर. मित्रांनो, सांगायचं झालं, खूप छान पद्धतीनं असं मंदिराचा जीर्णोद्धार असतील, भावी भक्त असतील, अनेक परिसरातील लोक आपल्या बालाजी मंदिराच्या दर्शनाला येतात. आणि मित्रांनो, सांगायचं असं, त्याचबरोबर मंदिराचं जे डेकोरेशन आहे, डेकोरेशनचं आणि दगडाचं असं वैशिष्ट्य आहे की खूप दुरून असा दगड आणून असं बालाजीचं मंदिर केलेलं आहे मित्रांनो. मंदिराचं नक्षाकाम असेल, मंदिराचं सौंदर्य असेल,
खूप छान पद्धतीनं या मंदिराचं सौंदर्य वाढवलेलं आहे मित्रांनो. श्री क्षेत्र बालाजी मंदिरात अनेक भक्त येतात, दर्शन घेतात आणि अनेक बालगोपाळ असतील, अनेक भक्त असतील, दर्शन घेतात. या मंदिरामध्ये दर्शन घेत असताना विशेष म्हणजे खांबाचं दर्शन घेतात आणि हे दर्शन घेऊन मित्रो असं बालाजी प्रसन्न होतो, असं भाविक भक्ताची भावना असते. म्हणून तुम्ही पण या, दर्शन घ्या आणि बालाजीला मागणं घाला. बालाजी तुम्हाला पण प्रसन्न होईल, एवढं मी बोलतो. आपण लाईव्ह दर्शन 99 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. रोज महाराष्ट्रातील अख्ख्या इंडियामध्ये तुम्हाला तीर्थक्षेत्राचं दर्शन तुमच्या मोबाईलवर घर बसल्या पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. तुम्हाला जर भावना असेल, प्रेम असेल देवावर, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह दर्शन 99 या युट्यूब चॅनलवर तुम्ही लाईव्ह दर्शन रोजच्या रोज तुम्ही घेऊ शकता. त्या तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावं, एवढीच भावना मित्रांनो. आणि माझी रजा घेतो. जय व्यंकटेश्वर, जय बालाजी राया. ओम नमः.